हाय गाईज, आज शिवले त्या बघा चोळ्या. बघा म्हाताऱ्या माणसांच्या चोळ्या असतात ना, आमच्या इथे तर कोण जास्त करून शिवत नाही आहे. मी तेवढं शिवते. बघा शिवले ते आता. तिचं काय साधं सोपं असते, पण कसं त्याची कटिंगची पद्धत वेगळी आहे. जरा थोडंसं शिकावं लागते. हे 2 शिवले त्या बघा. त्याला 2 लागी चोळी म्हणते ते बघा. म्हणजे कसं बघा, इकडे एक असते पट्टी, इकडे एक असते अशी पट्टी, मग हे 2 लागी म्हणायचं. हे पाठीमागं जसं असते बघा, दिसलं का? आणि त्याचं माप घ्यायचं कसं काय, तुम्हाला येत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगते कशी कटिंग करायची त्याची चोळ्याची. कारण आजकाल ना ही विषय संपत चालला आहे. जास्त करून येत नाही आहे कोणाला, त्याच्यामुळे माझ्याकडे लांबून लांबून येते चोळ्या शिवायला. कारण चुळी हा प्रकार राहिला नाही आता शिवायचा. त्याच्यामुळं पहिल्या काळातल्या ही चोळ्या वेगळ्याच आहेत ना शिवायच्या. आता कसं आपल्या साध्या ब्लाऊजसारखं चोळ्या शिवते ती, कटोरी ब्लाऊजसारखं चोळ्या शिवते ती, प्रिन्स कटमध्ये चोळ्या शिवते ती. म्हणजे चोळी हा कपडा आणून शिवते तसं, पण ही प्रकार वेगळा आहे शिवायचा का म्हाताऱ्या बायकांचा. इथं फक्त एकच गुंडी लावली जाते. बघा इथं एकच, ही खाली काही नसते का त्यांचं, त्याचं इथं गाठ मारतात ना त्यांनी, त्याच्यामुळं इथे काळजी करायची. जरा साधं सिंपल चोळं म्हणजे कसं शिकवलं जरा त्रास होते ना, एवढंच. चला बघा, आज शिवले त्या चोळ्या. ह्याचं ऑलरेडी आता तयार झाले. आता त्यांना संध्याकाळी जाताना देते आता त्यांचं. तुम्ही शिवले त्या का बघा चोळ्या. आता शिवायचे तर ब्लाऊज असं थोडं थोडं दोरं कुठं कुठं असं राहिलेलं असतं ते ना, ते कसं काढायचं. आणि अजून गाठवायचं आहे बघा, गाठवायचं आलं एक, गाठवायचं आहे अजून. देऊ माझं बाळ आज आजारी पडले बघा. आमचं एकच बाळ गेले शाळेला, एक बाळ आजारी आहे. का बाया, काय झालं? देऊ बर बर ग, माझ्या बाबाला देते. देते माझ्या बाबाला देऊ. माझं बाबा पाऊस यायला लागलाय बाहेर. बर चला तर मग बाय सगळ्यांना.